वेलकम टू कॉमर्स वाला मास्टर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण तुमचा 11वी कॉमर्स मधील अकाउंट हा सब्जेक्ट शिकतोय आणि ज्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक शिकतोय. याच्यामध्ये आपण आता बेसिक कन्सेप्ट अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. काही लेक्चरमध्ये आपण सुरुवातीचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय ह्या बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे आत्ता काय मी जे सांगतोय ते तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की जे व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत इथून पुढचे ते काही बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड आहेत. अकाउंटच्या मध्ये आपण अकाउंट शिकत असताना सारखे आपल्याला जे शब्द ऐकायला भेटणार आहेत तर ते शब्द म्हणजे कोणते की फॉर एक्झाम्पल बाबा कॅपिटल, ड्रॉविंग, डेटर्स, क्रेडिटर्स, जनरल एंट्री, नॅरेशन असे जे शब्द आहेत या शब्दांचं मिनिंग आपल्याला प्रॉपर माहीत असेल तर नक्कीच आपल्याला पुढे अकाउंट सोपं होतं. आणि याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजीज आहेत की ज्या आपण अभ्यासतोय ह्या टॉपिक मधल्या. तर हे लेक्चर खूप महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट शिकत आहोत. तर आजचं देखील व्हिडिओ त्याच्यावरच अवलंबून असणार आहे. बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर सर्वांना विनंती अशी राहील की या बेसिक कन्सेप्ट महत्त्वाच्या असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ते बेसिक कन्सेप्ट लक्षात राहतील. आणि बऱ्याचशा वेळा इंटरव्ह्यूला तुम्ही ज्यावेळेस याचे अकाउंटंट म्हणून एखादी पोस्ट असेल आणि तिथे इंटरव्ह्यूला जायचं असेल तर ह्या बेसिक कन्सेप्टशी रिलेटेडच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि ते जर आपल्याला फॉलो करता आले नाही किंवा आपल्याला टॅकल करता आले नाही तर आपलं इंटरव्ह्यू फेल जातो. तर आता आपण काही अधिकचा वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला तर पहा, आज आपण कॅपिटल आणि ड्रॉविंग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आता कॅपिटल म्हणजे काय, बऱ्याचशा वेळा तुम्ही शब्द ऐकलेला असेल की मी बिझनेस सुरू करताना एवढं कॅपिटल लावलं होतं, मग माझा बिझनेस असा झाला तसा झाला, नंतर लॉसमध्ये गेला किंवा प्रॉफिटमध्ये आला. ड्रॉविंग्स, आता ड्रॉविंग आणि ड्रॉविंग्स मधला फरक समजून घ्या. ड्रॉविंग म्हणजे काय चित्र आणि ड्रॉविंग्स म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला कॅपिटल म्हणजे काय ते समजून घेऊया. कॅपिटल बघा, द टोटल अमाऊंट, काय सांगितले त्यांनी, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. अमाऊंट यामध्ये इन्क्लूड कॅश, असेट, गुड्स ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे जो बिझनेसचा ओनर आहे, बघा बिझनेसचा ओनर, इथं मी एक, आता माझी चित्रकला एकदम खास नाहीये, मला चित्र काढता येत नाही, मला ज्या पद्धतीने काढता येतात त्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा जो व्यक्ती दिसतोय 2 पाय 2 हात असलेला हा बिझनेसचा ओनर आहे आणि या बिझनेसने बिझनेसमध्ये कॅश कॉन्ट्रीब्यूट केली, म्हणजे बिझनेसमध्ये कॅश इन्व्हेस्ट केली किंवा त्याच्याकडे असलेली लँड म्हणूया, बिल्डिंग म्हणूया, बिझनेससाठी यूज केली म्हणजे बिझनेसला दिली. गुड्स असेल, त्याच्याकडचा माल असेल, हा बिझनेससाठी त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय, बिझनेससाठी बिझनेसचा ओनर जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, म्हणजे कॅश असेल, असेट, आता कॅपिटल हे इन काइंड सुद्धा असू शकतं. कॅपिटल कॅश आणि कॅपिटल इन काइंड. इन काइंड म्हणजे मी तुम्हाला सांगितले की गुड्स आणि असेटच्या स्वरूपात देखील कॅपिटल असू शकतो आणि अमाऊंटच्या स्वरूपात म्हणजे कॅशच्या स्वरूपात देखील कॅपिटल असू शकतं. म्हणजे बिझनेसच्या ओनरने बिझनेसला जी काही कॅश, असेट किंवा गुड्स दिलेला आहे, म्हणजे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आपण त्याला म्हणूया, त्याला आपण म्हणणार कॅपिटल. म्हणून त्यांनी काय वापरले बघा, या ठिकाणी शब्दच असा वापरला आहे की टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट म्हणजे काय, कॅशच्या अमाऊंट. असेट धारात उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की कॅश आहे 1 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केली, असेट 1 लाख रुपयाची इन्व्हेस्ट केली आणि गुड्स 50,000 रुपयाचा इन्व्हेस्ट केला. म्हणजे टोटल किती झाली त्याची अमाऊंट, टोटल झाली सर 2,50,000 रुपये. मग हे 2,50,000 जे आहेत ते काय आहे, त्या ओनरने बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं कॅपिटल आहे. लक्षात घ्या की हा बिझनेस आहे, हा ओनर आहे, ओनरने बिझनेसमध्ये जी काही अमाऊंट टोटल अमाऊंट म्हणजेच कॅश, असेट, गुड्स, म्हणजेच कॅपिटल हे फक्त कॅशच्या स्वरूपात नसतं, वस्तूच्या स्वरूपात सुद्धा असू शकतं. म्हणून मी असेट आणि गुड्स असं घेतलेलं आहे की टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. अधिक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन फॉर्म ऑफ कॅश, इन फॉर्म ऑफ असेट, इन फॉर्म ऑफ गुड्स इज कॉल्ड कॅपिटल.
आय होप कॅपिटल लक्षात आलेले. आणि आता एक त्यांनी कॅपिटल कॅल्क्युलेट करण्याचा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिलेला आहे. काय आहे? एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लॅबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड कॅपिटल. द इक्वेशन फॉर दिस फॉर्म्युला म्हणजे बघा, कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटी. आता हा फॉर्म्युला सुद्धा सिद्ध करून दाखवतो की पहा, बिझनेसच्या असेट, आता असेट म्हणजे काय तर ते समजून घ्या, ज्याचा बेनिफिट बिझनेसला भविष्यात होणार आहे, फायदा बिझनेस भविष्यात घेणार आहे, सोप्या भाषेत त्याला आपण असेट म्हणूया. त्याचं आता टेक्स्टबुकचे मिनिंग आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणच आहे, पण समजून घ्या की आता मी फक्त तुम्हाला एक नॉर्मली जनरली थिंग समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की बिल्डिंग एक असेट आहे, फायदा भविष्यात होईल, मशिनरी, फर्निचर, कॅश. बिल्डिंग आहे 10,000, मशिनरी आहे 20,000, फर्निचर आहे 5,000 आणि कॅश आहे 5,000. अशी टोटल जर केली तर आपल्याला टोटल असेट भेटणार आहे 40,000. म्हणजे मी तुम्हाला जे सूत्र सांगितले त्या ठिकाणी, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लॅबिलिटी. तर आता या ठिकाणी असेट आलेली आहे 40,000 मायनस आता लॅबिलिटीची टोटल करूया की लॅबिलिटी बघा, क्रेडिटर्स आहे 10,000 आणि बँक लोन आहे 10,000, टोटल किती झाले 20,000. म्हणजे थोडक्यात काय, आता ही असेट जे आहे 40,000 त्याचीच टोटल आपण या ठिकाणी लिहिणार, लॅबिलिटीला 40. अकाउंट, आता ही बॅलन्स शीट दिलेली बघा, बॅलन्स शीट काय असते हे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत, पण बॅलन्स शीट अशा स्वरूपाची असते. बेसिक समजून सांगतोय, समजावं म्हणून मी हे तुम्हाला पुढच्या गोष्टी काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, असेटची टोटल केली ती आहे 40, लॅबिलिटीची टोटल केली ती आली 20,000. मग या 40 मधनं जर 20,000 वजा झाले तर 20,000 रुपये शिल्लक राहणार आहे. हे असणार आहे कॅपिटल, हे असणार आहे कॅपिटल. आणि हे 20,000 रुपये आपण ऍज अ कॅपिटल म्हणून बॅलन्स शीटच्या कुठं दाखवणार, लॅबिलिटीला 20,000. बघा, आता लॅबिलिटीची आणि असेटची टोटल दोन्हीची 40 झाली. अकाउंटचा रूल काय सांगतो की जे काय आपण स्टेटमेंट करणार आहोत, आता ही थोडक्यात लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो, असेटचा बॅलन्स डेबिट असतो, डेबिट क्रेडिट टोटल सेम असली पाहिजे. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी जो फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला आता दाखवला, बघा काय फॉर्म्युला आहे, कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटी. म्हणजेच काय की बघा, या ठिकाणी आपण असेटची टोटल केली 40,000 म्हणून फॉर्म्युला टाकला, कॅपिटल इज इक्वल टू असेट 40,000 मायनस लॅबिलिटीची टोटल हे 10 किती आले 20,000. तर तुमचं कॅपिटल किती असणार आहे 20,000. असेट मधनं लॅबिलिटी काय केली, क्लोज केली. म्हणून त्यांनी इथं काय वाक्य वापरले, एक्सेस ऑफ असेट, असेटची टोटल जे असते ओव्हर द लॅबिलिटी इज कॉल्ड कॅपिटल. आय होप फॉर्म्युला सुद्धा समजलेला आहे. पुढे काय सांगितलंय, कॅपिटल इज अ लॅबिलिटी ऑफ बिझनेस. दिस अमाउंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइजेस टू द ओनर ऍट द टाइम ऑफ डिस्क्लोजर क्लोजर ऑफ बिझनेस. आता लक्षात घ्या, कॅपिटल काय आहे बिझनेसची, लॅबिलिटी आहे. आता आपण ज्या कन्सेप्ट पुढे जाऊन ज्या अभ्यासणार आहोत ना, त्याच्यामध्ये एक बिझनेस एंटिटी नावाची कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट नुसार बिझनेसचा जो ओनर आहे, कोण आहे ओनर, हा सुंदर व्यक्ती तुमच्या समोर दिसतोय, 2 डोळे 2 हात 2 पाय असलेला, हा जो ओनर आहे हा वेगळा पर्सन आहे, म्हणजे एक सेपरेट पर्सन फ्रॉम द बिझनेस. आणि बिझनेस इज अ सेपरेट पर्सन, बिझनेस सुद्धा एक वेगळा व्यक्ती, कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे ती. रजिस्टर असतो बिझनेस, तिला जे काही कायद्याने अधिकार दिलेले ते एखाद्याच्या विरोधात केस वगैरे करण्याचे किंवा कोर्ट मॅटर्स करण्याचे, तर हे अधिकार त्याला आहेत. ते स्वतःच्या नावाने बिझनेस ट्रान्झॅक्शन करू शकतो, बँकेत अकाउंट असतं. म्हणून बिझनेसला देखील काय म्हणणार आपण, एक आर्टिफिशियल पर्सन असं म्हणणार. तर बिझनेस एक पर्सन वेगळा आहे आणि ओनर एक वेगळा व्यक्ती आणि बिझनेस एक वेगळा व्यक्ती. त्या ओनरने बिझनेसला कॅपिटल दिलं. ज्यावेळेस हा बिझनेस बंद करण्याची वेळ येईल, क्लोज करण्याची वेळ येईल, त्यावेळेस जे दिलेलं कॅपिटल आहे ते ओनरला काय करावं लागतं, रिफंड करावं लागतं, रिटर्न करावं लागतं. म्हणून त्यांनी ते वाक्य वापरले, कॅपिटल इज अ लॅबिलिटी ऑफ बिझनेस ऍज धिस अमाऊंट इज पिएबल. पिएबल म्हणजे काय करावं लागते, पेड करावी लागती बाय द बिझनेस एंटरप्राइजेस टू द ओनर ऍट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. बिझनेस बंद करण्याच्या वेळेस ती पेड करावी लागते. म्हणून कॅपिटलला काय म्हणणार आपण, लॅबिलिटी, देयता द्यावी लागते बिझनेसला परत त्याच्या ओनरला, म्हणून लॅबिलिटी. आय होप क्लिअर आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ना ती ड्रॉविंग आहे. आता बघा, बिझनेस काय म्हणतो की तुम्ही मला कॅपिटल दिलं, पण ओनरला सुद्धा काही वेळेस पैशाची गरज असते, कारण की तो ओनरच त्या बिझनेसचा मालक आहे. मग त्या बिझनेस कडून जर ओनरने स्वतःच्या पर्सनल यूज साठी, त्याला आपण म्हणूया वैयक्तिक वापरासाठी, जर काही कॅश म्हणू म्हणजे बिझनेस मधले पैसे किंवा बिझनेस मधला माल घरगुती वापरासाठी
किंवा आपण त्याला बिझनेसच्या असेट पर्सनल यूज साठी जर वापरली तर त्याला ड्रॉइंग असं म्हणायचं. म्हणून त्यांनी शब्दच असा वापरलाय बघा. ड्रॉइंगची डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, द अमाऊंट ऑफ कॅश म्हणजे कॅश or value of goods or asset etc withdrawn from the business by the owner for personal use is called drawings. ड्रॉविंग्स म्हणजे काय की जे काही कॅश गुड्स किंवा असेट बिझनेसच्या ओनरने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी बिझनेस मधून घेतली म्हणजे विड्रॉ केली तर त्याला आपण ड्रॉविंग्स असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल म्हणलंय, अ प्रोप्रायटर पे कॉलेज फी फॉर हिज सन म्हणजे प्रोप्रायटर म्हणजे बिझनेसचा ओनर, पे कॉलेज फी और पे फॉर हिज मेडिकल एक्सपेन्सेस मोबाईल बिल एक्सेट्रा फ्रॉम बिझनेस, त्याला काय म्हणणार आपण ड्रॉविंग. अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी माझ्या चांगल्या चित्रकलेचा वापर करूया. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 डोळे 2 हात आणि 2 पाय असलेला माणूस, बाकीचे अवयव त्याला नाहीत. तर काय बघा, हा आपण याला म्हटलं बिझनेसचा ओनर. हा व्यक्ती या ओनरने बिझनेस मधून विड्रॉ केले बघा, बाण कुठं आहे त्याच्याकडे येणार आहे म्हणजे त्याने स्वतः विड्रॉ फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज. काय विड्रॉ केलं, कॅश विड्रॉ केली, गुड्स विड्रॉ केला किंवा असेट विड्रॉ केली, याला आपण ड्रॉविंग असं म्हणणार. याला काय म्हणणार ड्रॉविंग. ही जी ड्रॉविंगची अमाऊंट आहे ती बिझनेसला परत करावी लागते. ओनर बिझनेसला इन फ्युचर मध्ये काय करणार, परत करणार. तर आय होप ड्रॉविंग हे तुमचं क्लिअर झालेलं आहे की अमाऊंट म्हणजेच कॅश गुड्स और असेट विड्रॉ फ्रॉम द बिझनेस बाय ओनर फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉविंग. क्लिअर. बघा त्यांनी पुढे तेच सांगितलेले की हे जे मी आता जे समजून सांगितलं तेच त्यांनी पुढे सगळ्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आय होप ड्रॉविंग क्लिअर असणार आहे. नेक्स्ट थिंग समजून घेण्याचा प्रयत्न करू. डेटर्स आणि क्रेडिटर्स. जोपर्यंत अकाउंट ट्रान्झॅक्शन शिकणार आहोत तोपर्यंत हे तुमच्या 5वीला पुजलेलं असणार आहे की बाबा डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय. तर फर्स्टली आपण आपले सर्वांचे आवडते डेटर्स समजून घेऊया. तर डेटर्स म्हणजे काय, अ पर्सन हू हॅज टू पे to business from getting goods and service on credit is known as debtors. त्याला काय बघा, अ पर्सन असा व्यक्ती हू हॅज पे टू बिझनेस म्हणजे ज्याला बिझनेसला पे करायची अमाऊंट किंवा पैसे कशासाठी, फॉर गेटिंग गुड्स म्हणजे त्याने बिझनेसचा गुड्स म्हणजे माल किंवा सर्व्हिस ऑन क्रेडिट उधारीवर खरेदी केलेली आहे. म्हणजे अशा व्यक्तीने बिझनेसचा माल सेवा उधारीवर खरेदी केली, त्या व्यक्तीला ते पैसे बिझनेसला द्यावे लागतात. बिझनेसला जे पैसे भेटणार आहेत उधारीवर विकलेल्या मालाचे ते जे पैसे आहेत त्याला काय म्हणणार आपण डेटर्स असं म्हणणार. आता हे अजून चांगल्या पद्धतीने माझ्या चांगल्या चित्रकलेच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तेच लोक असणार आहेत. तर समजून घेऊया. बघा बिझनेस काय करतो, विक्री करतो. विक्री म्हणजे काय, सेल्स करणार. सर यस आम्हाला समजलं. विक्री म्हणजे काय, सेल्स. सेल्स 2 प्रकारचा, एक म्हणजे कॅश सेल्स म्हणजे माल देणार पैसे घेणार, विषय खलास. तर या कॅश सेल्सचं ट्रान्झॅक्शन इमिडिएटली पैसे भेटतात तिथल्या तिथे विषय संपतो. म्हणजे सेल्स विकत असताना कॅश मध्ये आपण कधी असं ठरवत नाही की बिझनेस करतोय म्हणलं आपण फक्त कॅश मध्येच विक्री करायची, उधारीवर करायची नाही, बिझनेस बंद पडून जाईल लगेच. त्यासाठी त्याला थोडंसं नमतं घेऊन काही माल कॅश मध्ये काही माल उधारीवर विकावाच लागतो. म्हणून सेल्स जो असणार आहे तो कॅश सेल्स देखील असणार आहे आणि क्रेडिट सेल्स देखील असणार आहे. 2 प्रकारचा सेल्स, कॅश सेल्स दुसरा क्रेडिट सेल्स. माल विकताना कधी विकत नाही सोमा गोमा रामा असं म्हणण्यापेक्षा मी ए बी सी डी ई या व्यक्तींना माल विकला, काय सांगतोय मी, या व्यक्तींना माल विकलेला आहे. ह्या कॅश सेल्स यांच्याकडून लगेच पैसे भेटले त्याच्यामुळं याचं फर्दर अकाउंटिंग होणार नाही. यांची नावं लक्षात ठेवायची मला गरज नाही. पण खरा प्रश्न निर्माण होतो ते कुठून, क्रेडिट सेल्स पासून निर्माण होतात. आणि क्रेडिट सेल्सच आपल्याला पुढे भरपूर त्रास देतात. कारण की यातले काही लोक मालाचे पैसे बुडवतात, काही मारतात म्हणून बुडवतात, काही जण काय करतात आपल्याला डिस्काउंट मागतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. काही आपल्याकडून बिल्स रिसिवेबल क्रिएट होतात, मग ते डिसऑनर होतात, बरंच काय काय असणार आहे. तर ते मी पुढे जाऊन तुम्हाला समजून सांगणारच आहे. पण आता आपल्याला डेटर्स फक्त समजून घ्यायचं आहे.
तर बघा आता क्रेडिट सेल्स आपण एक ए ला विकला, बी ला विकला, सी ला विकला, डी ला विकला आणि ई ला विकला. माल कधी आपण एकाच व्यक्तीला आपण तयार केला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनाच फक्त मी माझा माल विकणार अशी शपथ बिझनेसमॅन कधीही घेणार नाही. कारण की नरेंद्र मोदी तुमचा सगळाच रोज उत्पादित केलेला माल घेणार नाही. त्याच्यामुळं आपले जे ग्राहक असणार हे सर्वसामान्य गोरगरीब लोक असतात आणि आपल्याला त्यांना उधारीवर माल विकावाच लागतो. बिझनेसमध्ये उधारी ही असतेच. तर बघा त्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी ए ला उधारीवर माल विकला, उदाहरणार्थ 100 रुपयाचा आपण समजू, बी ला विकला 100 रुपयाचा, सी ला विकला 100 रुपयाचा, डी ला विकला 100 रुपयाचा, ई ला देखील विकला 100 रुपयाचा. अशा 5 व्यक्तींना उधारीवर टोटल 500 रुपयाचा माल त्यांनी विकला. मग या सगळ्या व्यक्तींना एकत्रितरित्या जर आपल्या बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करायचं म्हटलं की आपण उधारीवर कितीचा माल विकला तर त्यांचं बारसं घालायचं आणि त्याला नाव द्यायचं डेटर्स. म्हणजे डेटर्स म्हणजे काय ते आत्ताच मी डेफिनेशन मध्ये सांगितलं की अशा व्यक्ती, डेटर्स हा एक आहे का, नाही, अनेक व्यक्ती आहेत की अशा व्यक्ती की ज्यांना आपण गुड्स आणि सर्व्हिस क्रेडिटवर प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे उधारीवर गुड्स विकलेला आहे, उधारीवर सर्व्हिस दिलेली आहे, त्यांच्याकडून पैसे आपल्याला भविष्यात येणे असणार आहेत आणि हे येणे असणारे पैसे आपण भविष्यात यूज करू म्हणजे त्याचा फायदा भविष्यात होतो, म्हणून याला आपण असेट म्हणणार. डेटर्स काय आहे, तुमची असेट आहे, लक्षात घ्या. डेटर्स म्हणजे काय, मी डेफिनेशन मध्ये इथं मिनिंग मध्ये आत्ताच सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं की अ पर्सन म्हणजे असे व्यक्ती ए बी सी डी ई असे सगळे व्यक्ती, अ पर्सन हु हॅज टू पे टू बिझनेस, ज्यांना बिझनेसला पैसे देणं आहे. कशासाठी, फॉर गेटिंग, त्यांनी आपल्याकडून उधारीवर माल घेतला म्हणजे आपण विकला. फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिस ऑन क्रेडिट नोन ॲज डेटर्स. अ डेटर्स इज अ पर्सन हु ओन्स मनी टू द बिझनेस. ज्यांनी अजून बघा बिझनेस कडून ज्यांनी पैसे घेतलेले आहेत अशा व्यक्तीला सुद्धा डेटर्स, म्हणजे बिझनेस कडून उधारीवर एखादी पैसे घेतले तर त्याला सुद्धा डेटर्स म्हणणार. उधारीवर माल घेतला त्यांना सुद्धा आपण काय म्हणणार, डेटर्स म्हणणार. आय होप डेटर्स नावाचा प्राणी तुमच्या डोक्यात जाऊन बसलेला आहे. आता आपण आपला मोर्चा घेऊन जाऊया क्रेडिटर्स कडे. क्रेडिटर्स विषयी काय सांगितले ते समजून घेऊया. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. किती सोपं आहे सर, बघा ना काय सांगितलंय. अ पर्सन हुम असा व्यक्ती ज्याच्याकडून आपण गुड्स अँड सर्व्हिस क्रेडिटवर घेतलेल्या आहेत, आपण दिलेल्या नाहीत. आपण दिले म्हणजे सेल्स, आपण घेतलं म्हणजे परचेस. म्हणजे आपण जर माल किंवा सेवा उधारीवर परचेस करत असेल तर त्याला क्रेडिटर्स. आता बघा परचेस सुद्धा दोन प्रकारचे, एक कॅश परचेस, दुसरा क्रेडिट परचेस. कॅश सुद्धा आपण ए कडून करू, बी कडून करू, सी कडून परचेस करू, डी कडून करू, ई कडून करू. आपल्याला वेगवेगळे सप्लायर असतात बिझनेसमध्ये. सप्लायर म्हणजे परचेसर असतील आपले, ते आपल्याला माल प्रोव्हाइड करतात, बरोबर, आपण परचेस करतो त्यांच्याकडून. तर आता ज्या वेळेस कॅश परचेस असेल त्या ठिकाणी काय होते की आपण माल घेतो, पैसे देतो, विषय खलास. त्या ठिकाणी फर्दर अकाउंटिंगच्या गोष्टी राहणार नाहीत. उधारीवर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, पहा बिस्किट घ्यायचंय, मी 10 रुपये दिले त्या विद्यार्थ्याला, दुकानात जा म्हटलं आणि बिस्किट घेऊन ये. त्यांनी त्या दुकानदाराचं नाव विचारलं नाही, दुकानदाराला 10 रुपये भेटले, गप गुणाने बिस्किट पुडा दिला. पण जर 10 रुपये न देता घेऊन ये म्हटलं तर दुकानदार त्याला नाव विचारेन, कोणी सांगितलं, हे घे, तुझं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी. तसंच क्रेडिट परचेस, क्रेडिट परचेस मध्ये आपण ए ला विकला, उदाहरणार्थ काय समजूया 100 रुपयाचा, ए कडून 100 रुपयाचा माल खरेदी केला, बी कडून केला, सी कडून केला, डी कडून केला, ई कडून केला, असा टोटल 500 रुपयाचा माल आपण खरेदी केला. आणि आपण एकाच व्यक्तीकडून सारखी सारखी उधार खरेदी केली तर तो आपल्याला वैतागेल, म्हणून आपण ए कडून सुद्धा करतो, बी कडून आपण चॅप्टर सगळ्यांकडून उधार घेतो, सी कडून करेन, डी कडून करेल, ई कडून करेल. मग अशा ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलाय त्यांना आपल्याला ह्या उधारीच्या मालाचे पैसे द्यायचे असतात. आणि ज्यांना आपण अशा क्रेडिट परचेस किंवा आपण ज्यांच्याकडून क्रेडिटवर गुड्स किंवा सर्व्हिस घेतलेले आहे त्याचे पैसे ज्यांना आपण देणं लागतो अशा सगळ्या व्यक्तींना एकत्रितरित्या त्यांचं बारसं घालून त्यांना आपण क्रेडिटर्स असं म्हणायचं. त्याच्या घुगऱ्या पण खायच्या, क्रेडिटर्स म्हणायचं. पण त्याला लक्षात घ्या हे काय आहे, क्रेडिटर्स. म्हणून त्यांनी डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय बघा, अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज पे फॉर गेटिंग गुड्स और सर्व्हिस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर्स. आय होप क्लिअर. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओन्स मनी. क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीकडून बिझनेसने पैसे घेतले त्याला क्रेडिटर्स असं म्हणायचं.
आता इथं एक असं आहे, पुढची कन्सेप्ट आहे बॅड डेब्ट्स. बघा, आपण आता हे बॅड डेब्ट समजून सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सेल्सकडे येईल आणि सेल्समध्ये जाऊन आपल्या डेटर्सला एकदा नमस्कार करेल. मी तेच एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की बघा, क्रेडिट सेल्समध्ये ए ला विकला, बी ला विकला, सी ला विकला, डी ला विकला, ई ला सुद्धा माल उधारीवर विकला. पण हा जो ए होता ना, तो नालायक निघाला. त्याने काय केलं, आपले 100 रुपये आपल्याला दिलेच नाही, बुडवले मुद्दामून. दिलेच नाही, किती वेळा मागितले तरी त्याने सुद्धा आपल्याला दिले नाही. म्हणजे त्यांनी पैसे बुडवले, त्याचं रिझन काही असू शकतं. त्यांनी म्हणला मग तुमचा मालच खराब आहे, आम्ही पैसे देत नाही, काय करायचं ते करा. त्याने जे हे पैसे 100 रुपये जे बुडवलेले ते बॅड डेब्ट्स म्हणून आपण कन्सिडर करणार. म्हणून त्यांनी बघा, त्यांनी काय सांगितलंय, अँड इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम द डेटर्स. म्हणजे हा ए आपला डेटर्स आहे, त्याच्याकडून अमाऊंट रिकव्हर झाली का त्याला विकलेल्या मालाची? नाही. इरिकव्हरेबल अमाऊंट from a debtors is known as bad debts. It is a revenue loss of business. म्हणून लक्षात घ्या, हा जो बॅड डेब्ट्स असणार आहे याला आपण 100 रुपयाला काय म्हणू? बॅड डेब्ट्स म्हणूया. बॅड डेब्ट्स नेहमी डेटर्स मधून काय होणार आहे? 500 रुपये, त्यातनं आपण काय करणार, हे 500 रुपये आपले डेटर्स आहेत आणि लेस करणार त्यातनं बॅड डेब्ट्स. तुम्हाला 12वी मध्ये गेल्यानंतर बॅड डेब्ट्स ऍडजस्टमेंट असणार आहे. मग तुमचे डेटर्स किती राहतील? 100 रुपये बुडल्यानंतर 400 रुपये राहणार आहे. आय होप या तीनही कन्सेप्ट, डेटर्स, क्रेडिटर्स, बॅड डेब्ट्स, तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. मला नक्की खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवल्या त्या 100% तुम्हाला समजलेल्या असणार आहेत. समजलेल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर एकदा करून टाका सबस्क्राईब. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट काही महत्वाचे कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत या कॉमर्सवाला मास्टरचा तुम्हाला सर्वांना बाय, टेक केअर.